नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आज दिनांक 16 नोव्हेंबरच्या ज्या महत्त्वाच्या चालू घडामोडी असणार आहेत त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण करणार आहोत. तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग सुरुवात करूया आजच्या चालू घडामोडींना. आणि आजच्या चालू घडामोडीचा पहिला प्रश्न असणार आहे की 2024चा बुकर पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे. आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, समांथा हार्वे यांना 2024चा बुकर पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे. तर त्याविषयी थोडी अधिकची माहिती सुद्धा आपल्याला पाहायची आहे. हा जो काही 2024चा बुकर पुरस्कार आहे तो समांथा हार्वे यांच्या ऑर्बिटल या कादंबरीसाठी देण्यात आलेला आहे. आणि ही जी ऑर्बिटल कादंबरी आहे ही अवकाशावर आधारित कादंबरी आहे मित्रांनो. यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, एक इंटरनॅशनल स्पेस स्टेशन जे आहे त्या ठिकाणी जे 6 अंतराळवीर असतात त्यांचा 1 दिवसाचा प्रवास यामध्ये सांगण्यात आलेला आहे. एक स्टोरी आहे, त्यावर ही कादंबरी आधारलेली आहे आणि त्यालाच हा यावर्षीचा बुकर पुरस्कार देऊन त्याचा सन्मान झालेला आहे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि अशा प्रकारे अवकाशावर आधारित असणाऱ्या एखाद्या कादंबरीला बुकर पुरस्कार मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. म्हणजे पहिल्यांदाच अशा प्रकारच्या कादंबरीला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. म्हणून हा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा होतो. ते आपल्याला कादंबरीचं नाव लक्षात ठेवायचं आहे. ऑर्बिटल कोणाला मिळाला, समांथा हार्वे. एवढ्या गोष्टी आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत. त्यानंतर इतर जे काही पुरस्कार आहेत त्याचे विजेते कोण आहेत हे सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. ते पण सुद्धा आपण बघणार आहोत. तर पहिला आहे मिस वर्ल्ड 2024ची विजेता क्रिस्टिना पिचकोवा बनलेली आहे. मिस युनिव्हर्स 2023ची विजेता सेनिस पलासियो. ज्ञानपीठ 2023ची विजेता गुलजार आणि रामभद्राचार्य आहेत. MS स्वामीनाथन पुरस्कार BR कंबोज यांना देण्यात आलेला आहे. 33वा सरस्वती सन्मान प्रभा वर्मा यांना देण्यात आलेला आहे. लता मंगेशकर पुरस्कार 2024चा अमिताभ बच्चन यांना आणि दादासाहेब फाळके पुरस्कार 2024 सालचा मिथुन चक्रवर्ती यांना देण्यात आलेला आहे. त्यासोबतच 2 महत्त्वाचे पुरस्कार आहेत साहित्य अकादमीचे मराठी संबंधामध्ये. ते आपल्याला प्रत्येक परीक्षेमध्ये विचारले जातात, तर ते आपल्याला माहिती असायला पाहिजे. पहिला आहे साहित्य अकादमी मराठी बाल साहित्याचा पुरस्कार भारत सासने यांच्या समशेर आणि भूतबंगला या कादंबरीसाठी देण्यात आलेला आहे. आणि साहित्य अकादमी मराठी युवा साहित्याचा पुरस्कार देवीदास सौदागर यांच्या उसवन या कादंबरीसाठी देण्यात आलेला आहे. हे अतिशय महत्त्वाचे पॉईंट्स आहेत, ते स्टार करून ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. कोणत्या राज्यात मतदान केंद्रावर विद्यार्थ्यांना स्वयंसेवक म्हणून नेमण्यात येणार आहे. आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, महाराष्ट्र या राज्यामध्ये ज्या विधानसभा निवडणुका होणार आहेत त्यामध्ये पहिल्यांदाच असं मतदान केंद्रावर विद्यार्थ्यांना स्वयंसेवक म्हणून नेमण्यात येणार आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती घेणं आपल्याला गरजेचं आहे. आता नुकतेच जे काही महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत त्यामध्ये शाळेतील जे विद्यार्थी असणार आहेत 9वी ते 12वी या कक्षामधले त्यांना मतदान केंद्रावर स्वयंसेवक म्हणून नेमण्यात येणार आहे. आणि हे स्वयंसेवक वृद्ध व्यक्ती असतील, दिव्यांग असतील किंवा आजारी जे काही मतदार असतील त्यांना ते मदत करणार आहेत. आणि यामध्ये जे विद्यार्थी सहभाग घेतील त्या विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट सुद्धा अशा प्रकारचं दिलं जाणार आहे. तसेच याचा उद्देश काय आहे, कशामुळे अशी मोहीम सुरू करण्यात आलेली आहे, तर विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव घेता यावा म्हणून हे निवडणूक आयोगाकडून करण्यात आलेलं आहे. हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे आणि महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच अशी घडामोड घडत आहे. म्हणून हा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. त्यावर नोट डाऊन करून ठेवायचा आहे किंवा स्टार करून सुद्धा तुम्ही ते तुमच्याजवळ ठेवू शकता. त्यानंतर महाराष्ट्र विधानसभेचा उल्लेख आलेला आहे. तर आपल्याला माहिती असायला पाहिजे काही पॉईंट्स. एकूण मतदारसंघ महाराष्ट्रामध्ये किती आहेत विचारलं तर 288 आहेत. त्यामध्ये अनुसूचित जातीसाठी राखीव आहेत 29 मतदारसंघ, अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत 25 मतदारसंघ. आणि महाराष्ट्रामधलं जे विधिमंडळ आहे ते 2 ग्रहांचं आहे. म्हणजे 2 सभागृह आहेत, विधानसभा आणि विधान परिषद असं आपल्या महाराष्ट्रामधलं विधिमंडळ आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. मिस टीन युनिव्हर्स 2024चा किताब कोणी जिंकला आहे. आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहे. त्याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, तृष्णा रे. हे नुकतंच जी काही मिस टीन युनिव्हर्स 2024ची स्पर्धा पार पडलेली आहे त्याची ती विजेता ठरलेली आहे. म्हणजे हे जे काही लहान मुली असतात त्यांचा हे एक प्रकारचं मिस युनिव्हर्सचा स्पर्धा भरवली जाते मित्रांनो. आणि त्याची विजेता ही आपली भारतीय ठरलेली आहे, तृष्णा रे.
ही आपल्यासाठी महत्त्वाची घडामोड आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपल्याला बघायची आहे. ही जी काही स्पर्धा भरली होती त्याची विजेता ही कृष्णा रे ठरलेली आहे, जी की भारतीय आहे आणि फक्त 19 वर्ष त्याचं वय आहे आणि याचं आयोजन या स्पर्धेचं दक्षिण आफ्रिका या देशामध्ये झालेलं आहे. आपल्यासाठी फक्त एवढंच महत्त्वाचं आहे, नाव लक्षात ठेवायचं आहे, कृष्णा रे. त्यासोबतच जे इतर सौंदर्य स्पर्धा झालेल्या आहेत त्याचे विजेत्या कोण आहेत हे आपल्या परीक्षेत विचारलं जातं, हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. जसं पहिला आहे मिस वर्ल्ड 2024 विजेता ठरलेली आहे क्रिस्टिना पिचकोवा. मिस युनिव्हर्स 2023 ची विजेता टेनिस पलासियो. मिस इंडिया 2024 ची विजेता आहे निकिता पोरवाल. मिस युनिव्हर्स इंडिया 2024 ची विजेता आहे रिया सिंघा आणि मिस इंडिया वर्ल्ड वाईड 2024 याची विजेता आहे ध्रुवी पटेल. हे आपण गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. हे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसेच व्हिडिओ जर आवडला व्हिडिओला लाईक करायचा आहे. चला मग पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. उत्तर प्रदेश राज्यातील पहिली डबल डेकर इलेक्ट्रिक बस कोणत्या शहरात सुरू करण्यात आली आहे आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहे. त्याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, उत्तर प्रदेशमधील लखनौ या शहरामध्ये त्या राज्यामध्ये पहिली डबल डेकर इलेक्ट्रिक बस ही सुरू करण्यात आलेली आहे. या छायाचित्रामध्ये आपण बघू शकता अशा प्रकारची डबल डेकर इलेक्ट्रिक बस असणार आहे आणि उत्तर प्रदेशमधील ही पहिलीच इलेक्ट्रिक बस आहे जी डबल डेकर आहे. त्याविषयी आपण थोडी अधिकची माहिती बघणार आहोत. हे जे काही उत्तर प्रदेश राज्य आहे त्यामधील ती पहिली डबल डेकर इलेक्ट्रिक बस आहे ती सुरू झालेली आहे. त्यासोबतच आपल्याला इतर पॉईंट सुद्धा लक्षात ठेवायचे आहे. जसं भारतामधील पहिली डबल डेकर इलेक्ट्रिक बस कुठं सुरू करण्यात आली होती तर आपल्या महाराष्ट्रामधल्या मुंबई या शहरामध्ये. तसेच पहिली मिथेनॉलवर चालणारी बस भारतामध्ये बेंगळुरू या शहरामध्ये सुरू करण्यात आलेली होती. तसेच सार्वजनिक परिवहन सेवा मोफत करणारा जगातला पहिला देश कोणता विचारला तर त्याचं नाव लक्षात ठेवायचं आहे लक्झमबर्ग. हा देश सार्वजनिक परिवहन सेवा त्याने त्यांच्या देशातील नागरिकांना मोफत केलेली आहे. त्यासोबतच आपल्याला एक योजना सुद्धा लक्षात ठेवायची आहे, प्रधानमंत्री ई ड्राईव्ह योजना. आणि ही योजना कशा संबंधात आहे विचारलं जातं आपल्याला. तर इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरामध्ये वाढ व्हावी त्याला प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती केंद्र सरकारमार्फत. त्यासोबतच आपल्याला हे पण माहिती असायला पाहिजे, आता उत्तर प्रदेशचा उल्लेख आलेला आहे तर उत्तर प्रदेशची राजधानी आहे लखनौ. मुख्यमंत्री आहेत सध्या योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल आहे आनंदीबेन पटेल. त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाचा सर्वोच्च सन्मान घोषित झाला आहे. हे ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. त्याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी, डोमिनिका या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान आपल्या देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घोषित झालेला आहे. म्हणून हा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण बघणार आहोत. हा जो डोमानिया अवॉर्ड ऑफ ऑनर असं त्या देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मानाचं नाव आहे आपल्या त्या पंतप्रधानांना देण्यात येणार आहे. आणि हा जो डोमानिका नावाचा जो देश आहे तो उत्तर अमेरिका खंडामध्ये येतो मित्रांनो. आणि त्यांना हा पुरस्कार का देण्यात येत आहे कारण मोदींनी कोविड-19च्या काळामध्ये त्या देशाला केलेली मदत तसेच दोन देशांमधील जे काही संबंध आहेत ते सुधारल्यामुळे त्यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. म्हणून हा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यासोबतच आपले जे पंतप्रधान मोदी आहेत त्यांना इतर देशांचे सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आलेले आहे ते सुद्धा आपल्याला माहिती असायला पाहिजे. तसं गिनी या देशाचा सर्वोच्च सन्मान आहे ग्रँड कॅम्पियन ऑफ द ऑर्डर ऑफ लोगाऊ, हे सुद्धा आपल्या पंतप्रधानांना देण्यात आलेलं आहे. फ्रान्सचा सर्वोच्च सन्मान ग्रँड क्रॉस ऑफ द लिजन ऑफ ऑनर. त्यानंतर नुकतंच 2024 या वर्षामध्ये रशियाचा द ऑर्डर ऑफ सेंट अँड्रू दी एपोस्टल हा सुद्धा नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेला आहे. तर हे सुद्धा आपल्या परीक्षेमध्ये विचारलं जातं, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की नुकतेच भारताने जमिनीवरून हवेत मारा करणारी मिसाईल विकसित केली, त्याचे नाव काय आहे. आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. त्याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, आकाश मिसाईल असं त्याचं नाव आहे, जी जमिनीवरून हवेत मारा करणारी मिसाईल आहे. त्याविषयी पुढे अधिकची माहिती आपल्याला बघायची आहे. ही जी काही आकाश नावाची मिसाईल आहे ही संपूर्णतः भारतात बनवली गेलेली एक स्वदेशी मिसाईल आहे आणि ही जमिनीवरून हवेत मारा करण्याची क्षमता आहे मित्रांनो या मिसाईलमध्ये. याची निर्मिती आपल्या भारताच्या DRDOनं केलेली आहे आणि याची रेंज ही मारा करण्याची 25 किलोमीटर एवढी आहे. हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तसेच ही जी काही मिसाईल आहे चर्चेत का आली मित्रांनो, कारण जो आर्मेनिया नावाचा देश आहे त्याने नुकतंच
भारताकडून या मिसाईल्स खरेदी केलेल्या आहेत. म्हणून ही जी मिसाईल आहे ती चर्चेमध्ये आलेली आहे. हा पॉइंट आपण लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की नुकतेच गृह मंत्रालयाकडून CISFच्या पहिल्या महिला बटालियनला मंजुरी देण्यात आली आहे. CISFची स्थापना कधी झाली होती? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहे. त्याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी. 1969 साली या CISFचं गठन झालेलं होतं. याविषयी थोडी अधिकची माहिती आपण बघणार आहोत. ही जी काही CISF आहे त्याची पहिली महिला बटालियनला मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो. यामध्ये एकूण 1025 महिला असतील. आतापर्यंत सध्या देशामध्ये एकही अशी CISFची बटालियन नाही ज्यामध्ये संपूर्णतः महिला असतील किंवा महिलांसंबंधित बटालियन नाही. आणि पहिलीच बटालियन असणार आहे ज्याला केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाकडून मंजुरी देण्यात आलेली आहे. म्हणून ही गोष्ट आपल्यासाठी महत्त्वाची आहे. हा पॉईंट आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. ते स्टार करून ठेवायचं आहे. तसेच आपल्याला हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे CISF विषयी. CISFचा लॉंग फॉर्म काय आहे? सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स. याची स्थापना 15 मार्च 1969 झालेली आहे. याचं मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे. सध्या प्रमुख आहेत राजविंदर सिंग भट्टी आणि या CISFचं ब्रीद वाक्य आहे सेफ्टी अँड डिफेन्स. या गोष्टी सुद्धा आपल्याला विचारल्या जातात. याविषयी आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे की जागतिक मधुमेह दिवस कधी साजरा करण्यात आला? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आला आहे. तर योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी. 14 नोव्हेंबर हा जागतिक मधुमेह दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. याविषयी थोडी अधिकची माहिती आपल्याला पाहायची आहे. 14 नोव्हेंबर या दिवशी का? कारण मित्रांनो या दिवशी फेडरिक बेंटिंग जे होते त्यांनी इन्सुलिनचा शोध लावला होता आणि या दिवशी त्यांची जयंती असते. म्हणून हा दिवस जगामध्ये जागतिक मधुमेह दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे. त्यासोबतच मधुमेह अर्थात डायबिटीस हा जो काही आजार आहे किंवा रोग आहे त्याविषयी सुद्धा आपल्या परीक्षेमध्ये विचारलं जातं. तर हा जो काही रोग आहे तो कशामुळे होते? तर शरीरामधील जे काही पॅनक्रियास ग्रंथी असते ते पुरेशा प्रमाणामध्ये जर त्याने इन्सुलिन जर नाही बनवलं तर शरीरामध्ये मधुमेह होतो किंवा शुगरचं प्रमाण हे वाढतं. कारण इन्सुलिन जे असतं मित्रांनो हे इन्सुलिन रक्तामध्ये असणारं जे शुगर असतं किंवा साखर असतं त्याचं प्रमाण हे नियंत्रणामध्ये ठेवत असतो. आणि जर पॅनक्रियास ग्रंथीने इन्सुलिन पुरेशा प्रमाणामध्ये जर बनवलं नाही तर शरीरामधील शुगर वाढते आणि त्यामुळेच डायबिटीस रोग हा व्यक्तीला होत असतो. आणि हा रोग मुख्यतः कोणाला होतो? तर जो काही अतिलठ्ठ व्यक्ती असतो तसेच जो बाहेरचे खूप जास्त प्रमाणामध्ये जंक फूड वगैरे खाणाऱ्या व्यक्ती असतात त्यांना हा रोग जास्त करून दिसून येतो. तर या सुद्धा गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत. त्यानंतर कालच्या ज्या काही घडामोडी आपण घेतल्या होत्या त्याचा एकदा क्विक रिव्हिजन या ठिकाणी आपण करणार आहोत. तर काल आपण पहिला प्रश्न घेतला होता की नुकतेच मॉरिशसचे नवीन पंतप्रधान कोण बनले आहेत? आणि ऑप्शन्स दिले होते. याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर ए. नवीन रामगुलाम हे मॉरिशसचे नवीन पंतप्रधान बनलेले आहेत. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता की नुकतेच भारताने पहिला अंतराळ सुरक्षा अभ्यास सुरू केला त्याचे नाव काय आहे? आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर सी. अंतरिक्ष अभ्यास असं त्याचं नाव होतं. याविषयी कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये अभ्यास केलेलाच आहे. त्यानंतरचा प्रश्न होता की नुकतेच सत्यजित रे लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड देऊन कोणाला सन्मानित करण्यात आले? आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर बी. फिलिप नॉयस यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता की जपानचे नवीन पंतप्रधान कोण बनले आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए. शिगेरू इशिबा हे जपानचे नवीन पंतप्रधान बनलेले आहेत. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता की नुकतेच वरदान कमलाकर यांचे निधन झाले ते कोण होते? तर ऑप्शन्स या ठिकाणी होते. याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर बी. मृदंग वादक होते हे वरदान कमलाकर राव यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता की मध्य प्रदेश पर्यटनाचे ब्रँड अँबॅसेडर कोणाला बनवण्यात आले आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए. पंकज त्रिपाठी. याविषयी कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये चर्चा केलेलीच आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता की जागतिक निमोनिया दिवस कधी साजरा करण्यात आला? आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर ए. 12 नोव्हेंबर हा जागतिक निमोनिया दिवस म्हणून साजरा करण्यात आलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता फिक्की अर्थात फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी. हर्षवर्धन अग्रवाल हे फिक्कीचे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत. या सर्व घडामोडींचा कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये अभ्यास केलेला आहे. आणि काल होमवर्क क्वेश्चन सुद्धा दिला होता आपण. तो होमवर्क क्वेश्चन असा होता की महाराष्ट्राच्या नवीन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा कोण बनल्या आहेत?
आणि ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले होते. याचं उत्तर हे बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांनी कमेंटमध्ये दिलेलं आहे. त्यांचं खरंच मनापासून अभिनंदन. कारण खूप चांगल्या प्रकारे तुम्ही अभ्यास करत आहात आणि अशा प्रकारे आपल्या होमवर्क क्वेश्चनला तुम्ही चांगला प्रतिसाद देत आहात. याचा नक्कीच तुम्हाला येणाऱ्या परीक्षांमध्ये फायदा दिसून येणार आहे. चला मग ज्यांना उत्तर माहिती नाही त्यांच्यासाठी उत्तर सांगणार आहोत. त्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी. रुपाली चाकणकर या नुकत्याच महाराष्ट्र राज्याचं जे राज्य महिला आयोग आहे त्याच्या त्या अध्यक्ष बनलेल्या आहेत. त्यानंतर आजचा होमवर्क क्वेश्चन असणार आहे की झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे. आणि अतिशय सोपा प्रश्न आहे. सर्व विद्यार्थी मित्रांना माहिती आहे की जी झारखंड विधानसभा निवडणूक आहे त्यासाठी कोणाची ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. म्हणून या ठिकाणी ऑप्शन्स दिले आहे. याचं उत्तर हे सर्व विद्यार्थी मित्रांनी कमेंटमध्ये नक्की द्यायचं आहे. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. ते आपल्या परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतो. बघूया मग किती विद्यार्थी आहेत जे या प्रश्नाचं उत्तर हे कमेंटमध्ये सांगतात. चला मग थांबूया या ठिकाणी. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. व्हिडिओ जर आवडला व्हिडिओला लाईक करायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसंच आपलं टेलिग्राम चॅनल आहे स्मार्ट अभ्यास 555. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही आपलं लेक्चरच्या मोफत नोट्स तसेच इतर स्टडी मटेरियल या ठिकाणावर डाउनलोड करून घेऊ शकता. थांबूया मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.